तुमच्यासमोर टास्क पण तितकंच मोठं आहे. कारण विदर्भातून तुम्ही येता, आक्रमक चेहरा आहात तुम्ही अमरावतीचा. असं असताना विदर्भामध्ये तुमच्या पक्षवाढीसाठी म्हणून तुमचाच मित्रपक्ष हा तुमच्यासमोरचं पहिलं आव्हान आहे. हं. आज भाजपची विदर्भामध्ये ताकद आहे. असं असताना इ स्वतःच्या पक्षाला वाढवण्यासाठी म्हणून संघटनात्मक काही जे बदल करावे लागतील किंवा त्याच्यावर भर द्यावा लागेल, हं. त्याकडे बच्चू कडू कसं पाहतात? आणि त्यासाठी बच्चू कडू किंवा प्रहार मधली तुमची टीम, संघटना ही तेवढी सक्षम आहे का अशा पद्धतीनं काम नाही ते करायला? कसं आहे आखरी जो काम करणारा पदाधिकारी आहे त्याला ताकद द्यायचं काम गावापर्यंत. आजकाल तर तुम्हाला माहीत आहे राजकारण हे फार कर्तृत्ववान किंवा फार कामाचं किंवा कार्याचं राहिलेलं नाही आहे. ज्याला राजकारण उत्तम जमतं हं. आणि कार्य नसलं तरी चालतंय. त्याचा एक काळ आलेला आहे हा तुम्हाला लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं आम्ही 25 वर्ष मार लढत होतो. 350 गुन्हे दाखल झाले. काय-काय आम्ही अंगावर करून घेतल्या सगळ्या. पण ते किती लोकांना भावलं याचं उत्तर शून्य आहे. ते राजकीय ते काय भावनिक भावलं, पण हं. राजकीय ते भावलं नाही. राजकीयतेला काही फार महत्त्व प्राप्त झालं नाही. एकंदरीत आमचा जो काही अभ्यास आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं का आता आम्ही ठरवलं आहे का राजकारण करायचं आणि ते मजबूत केलं पाहिजे. बरं. त्यासाठी कशी बांधणी कशी करता येईल. कारण छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीनं स्वराज्य हे मात्र एकमात्र लक्ष ठेवलेलं होतं आणि ते स्वराज्य रयतेसाठीच असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलासह स्वतःही अडचणीत येऊन बरेचदा म्हणजे जीव धोक्यात टाकून काम केलं. आमचाही तोच पण आहे का हे रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी शिंदे साहेबासारखा दुसरा चेहरा अजून मजबूत आमच्याकडे नाही आहे. आणि त्यासाठी आपण जसं आमच्या ज्या भावना शिंदे साहेबांच्या कामाबाबत जोडलेल्या लक्षात घ्या. हं. कारण त्यांनी दिलेलं दिव्यांग मंत्रालय असेल, त्यांनी अनाथाच्या संबंधित घेतलेले निर्णय, पेपर फुटीच्या कायद्याच्या संदर्भात, स्पर्धा परीक्षा ज्या काही इतर घेत होते, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्या कशा व्हाव्या, या सगळ्या अनेक गोष्टीबाबत आम्ही जे विषय त्यांच्याकडे घेऊन गेलो, ते विषय फार व्यवस्थित त्यांनी सांभाळले आणि साध्या दिव्यांगाबद्दल थोडी एक मॅसेज जरी केला, तर त्याच्यावर ज्या पद्धतीनं ते आम्ही आमदार नसतानाही त्यांनी जी आस्था दाखवली, त्याच्यातून हे स्पष्ट झालं का सामान्य माणसासाठी कधीही उभा असणारा माणूस महाराष्ट्रात जर कोणी असेल, तर ते एकनाथजी शिंदे साहेब आहे. त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही.